छोट्या छोट्या व्हिडिओमधून मोठी माहिती घ्यायची असेल तर टॅप क्लिप्स हे चॅनल तुमच्यासाठीच आहे. मी जेव्हा महादेवांच्या मंदिरात जातो, मी घृष्णेश्वर मंदिरात गेलो होतो, मला जवळच आहे घरापासून. तर मी जेव्हा जातो तेव्हा मला अर्ध वस्त्र काढायला सांगतात, म्हणजे चालतच नाही, चमड्याच्या गोष्टी चालत नाही वगैरे. पण मला प्रश्न तेव्हा असा पडला होता की मी जेव्हा आजूबाजूला लोक दर्शन घेताना बघत होतो तेव्हा मला प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने महादेवाचं दर्शन घेत होता. म्हणजे कोणी जेव्हा मी एंटर करायच्या आधीच कोणीतरी नंदीच्या कानात बोलून मग आतमध्ये दर्शन घेत होतं, कोणी त्याच्या 2 शिंगावर बोट ठेवून त्यामध्ये महादेव बघत होते. मग आतमध्ये गेल्यानंतर गर्भगृहात गेल्यानंतर जल वगैरे टाकून त्यानंतर मग आपलं डोकं शिवलिंगावर ठेवून किंवा कोणी दोन्ही हाताने स्पर्श करत होता. तर मी फार कन्फ्यूज झालो की नेमकं योग्य पद्धत कोणती आहे. तर मला हा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की मी महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर काय योग्य पद्धती, मी ते महादेवाचं दर्शन कसं घ्यायला पाहिजे. याला अनेक मतमतांतरं खूप काही आहेत आणि आजकाल ह्या रीलच्या जमान्यामध्ये अनेक लोक नवीन नवीन शोध लावतात. पूर्वी एवढं काही नव्हतं. सर्वसाधारण एकच पद्धत आहे की जेव्हा तुम्ही शिवलिंगाच्या दर्शनासाठी जेव्हा शिवमंदिरामध्ये दर्शन करता तर सगळ्यात अगोदर तुम्हाला नंदीचं दर्शन करायचं आहे आणि त्या जे तुम्हाला त्यांचं शिंग दिसत आहेत नंदीचे, त्या शिंगातून सर्वप्रथम तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे. ते तुम्ही जातानाही घेऊ शकता किंवा सर्वप्रथम त्यांचंही दर्शन घेऊ शकता. का घेऊ शकता, यामध्ये एक सायकोलॉजिकली कारण आहे. शिव हे जे चैतन्य आहे, मी ज्या वातावरणातून मी आलेलो आहे त्यावरती माझ्या विचाराचा त्यावरती सगळ्यात जास्त प्रभाव आहे. आणि चैतन्य जे आहे हे मला जेव्हा मी मेंटली एकदम शांत होईल तेव्हाच मला ते चैतन्य अनुभूती येणार आहे. म्हणून सर्वप्रथम ती एक्सरसाइज आहे आपल्या बुद्धीला, दिसतंय का, तो तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तो अगोदर मेसेज आहे की तू आता शिवाच्या मंदिरात आलाय, आता तुला शांत व्हायचं आहे, तुला इनर पीस शोधायचं आहे, तुला आत्मिक प्रवासाकडे तुला जायचं आहे. नंतर तो व्यक्ती शिवमंदिरामध्ये जातो. नंदीच्या कानातलं काय, आता ही श्रद्धा आहे, त्याला काही तसा शास्त्रीय बेस नाही आहे की तुम्ही नंदीच्या कानात सांगा. हे बॉलिवूडने दिलेली देण आहे आपल्याला, ठीक आहे, त्यामुळे तसं काही नाही आहे. नंतर शिवांचं जेव्हा तुम्ही दर्शन घेता तर त्यावेळी सांगितलं आहे की मी ज्या माता पार्वती बरोबर शिवांच्या मागे असतात, समोर गणपतीजी असतात, त्यामुळे ह्या दोघांमध्ये न बसता अगदी एका कोपऱ्याला भगवान शिवाचं तुम्ही दर्शन घ्यायचं. तुम्ही त्यांना स्पर्श पण करू शकता. आता शिवपुराणामध्ये पण खूप डिटेली सांगितलेलं आहे, पण आपण दर्शन घेऊ शकतो, स्पर्श करू शकतो. लिंगावर डोकं ठेवून श्रद्धा आहे, श्रद्धेच्या याच्यामध्ये ते बसतं. त्याला असं विशेष असं कारण नाही आहे. पण मुख्यतः केव्हाही मूल मूर्तीला स्पर्श करू नये. हां, ज्योतिर्लिंगामध्ये काही ठिकाणी ते अलाव आहे, तर त्यावेळी तुम्ही तेवढं करू शकता. पण दुरून दर्शन घ्यावं. घराजवळचं मंदिर असेल, नवनिर्माण त्याचं झालं असेल तर तुम्ही त्याला स्पर्श करू शकता. इथे विषय ज्योतिर्लिंग किंवा मोठ्या मंदिराचा आपल्या शास्त्रसंदर्भ सांगितलं. कॉलनीच्या मंदिरामध्ये ते नियम लावू नका. ती तुम्ही तुमच्या हाताने जशी तुमची श्रद्धा आहे तसं तुम्ही करू शकता. आणि जी पद्धत सांगितली की टाळ्या वाजवा, विशिष्ट आवाज काढा, मी तेच म्हणतो ही एक एक्सरसाइज आहे तुमच्या बुद्धीला जागृत करण्याची. मी विशिष्ट काही आवाज करणार, टाळ्या वाजवणार, काही चुटकी वाजवणार, हुर काहीतरी आवाज करणार, हे एक वेगळं आहे. पण जो आत्मिक साधक आहे, ज्याला खरंच शिवप्रती प्रेम आहे, त्याने टाळे वाजवली काय, चुटकी वाजवली काय, त्याने शिव म्हटलं की त्याच्या डोळ्यात पाणी येणार आणि तो शिवाला फक्त बघत बसणार. हे तत्त्व तुम्हाला समजलं पाहिजे. तुम्ही कोणत्या अवस्थेत आहे तुम्ही विचार करावा, त्यानुसार तुम्ही कृती करावी. पण असं केलं, चुटकी नाही वाजवली, हुरहुर नाही केलं तर तो शिव पावणार नाही, असं काही नाही आहे. ओके.